यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला सोमवारी न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली। त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बडदास्त ठेवली। खोक्यावर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। त्याला सोमवारी शिरूरच्या न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली। त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्यात आलं, मात्र त्याची तिथेही शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यात त्याला बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी आणल्यानंतर कारागृहाच्या आवारात खोक्या अनेक आपल्या कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटताना दिसला। त्याच्यासाठी जेवणाचे खास डबे सुद्धा लोकांनी आणल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यामुळे जेलच्या आवारात आणि जेलमध्ये सुद्धा खोक्याचा चांगला थाट सुरू असल्यामुळे कारागृह प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आत्ताही दिली जाते। तसंच तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे। म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे, फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे। आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे। म्हणजे फक्त कार्यकर्ते आहेत आणि जेलमध्ये गेलेत म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर अप्रत्यक्षपणे हे सरकार कुठेतरी गुन्हेगारांना सुद्धा पाठबळ देतं असं आपल्याला म्हणावं लागेल। संदीप तर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांचं पथक आता दाखल झालेलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर या गाडीमध्ये आहे ते मध्य सेंटरला आहे ते बसलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक जुना राजवाडा या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे आणि कोल्हापूर पोलीस आता त्याला अटकेची कारवाई आहे ती या ठिकाणी करणार आहेत। या ठिकाणी अगदी पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत गाडी नेण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी पोलिसांचा दिसून येतो। या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर ह्या फ्रेममध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर आणि त्याचा परीक्षित नावाचा साथीदार या दोघांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन आणल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर फरार होता आणि त्याला शोधायसाठी पोलिसांची पथकं रवाना झाली होती। काय बोलायचंय काय कोरटकर, काय बोलायचंय काय सांगायचंय काय? पोलिसांच्या गराड्यामध्ये कोरटकर यांना आत पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे यांच्याबद्दलचे आहे ते अपशब्द वापरले होते आणि त्यामुळे शिवप्रेमींचा रोष आहे तो कायम आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेऊन आल्यानंतर कडक बंदोबस्तामध्ये आत आहे ते त्याला घेऊन पोलीस आता गेलेले आहेत। अटकेची प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर आहे ते करण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधातही शिवप्रेमींचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सगळ्या परिसरामध्ये कडक असा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर यांच्यासह त्याचा जो साथीदार आहे ते परीक्षित या दोघांना आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये येते घेऊन हे पथक तेलंगणाहून आहे ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या अटकेची आता प्रक्रिया आहे ती या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडणार आहे। बिलकुल, ज्याची खरं तर अनेक शिवप्रेमींना प्रतीक्षा होती। ज्ञानेश्वर, त्या प्रशांत कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अटकेची प्रक्रिया आता केली जाईल। मात्र सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण म्हणजे ज्या दिवसाला इंद्रजित सावंत यांना फोन केला होता, धमकी दिली होती, तेव्हापासून नेमकं काय काय झालं घटनाक्रम अगदी काल कोरटकरला तेलंगणातनं ताब्यात घेईपर्यंत काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना ज्ञानेश्वर? बरोबर महिना या सगळ्या गोष्टीला पार पडला। 25 फेब्रुवारी या रोजी आहे ते इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल आला होता। मध्यरात्री तो कॉल आल्यानंतर इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावरती त्या संदर्भातली पोस्ट केली होती आणि त्यानंतर एकूणच पाहायला गेलं तर राज्यभरातून आहे ते प्रशांत कोरटकर याच्या विरोधातल्या रोष आहे तो निर्माण झाला होता। तात्काळ कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा आहे तो दाखल केला आणि तपासासाठी नागपूरला पोलीस पथकं आहे ती रवाना केली। मात्र तिथून जो पसार झालेला प्रशांत कोरटकर आहे तो अखेर कोल्हापूर पोलिसांना तेलंगणामध्ये सापडला। या दरम्यान प्रशांत कोरटकरनं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्याला अंतरिम जामीन आहे ते 17 मार्चपर्यंत मिळाला होता आणि त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा हा जामीन कोल्हापूर न्यायालयानं फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आहे ते अपील केलं होतं। मात्र एकूणच हे अपील आणि त्याच्यावरती सुनावणी होण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी काल तेलंगणामध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि त्याला घेऊन आता हे 13 ते 14 तासाचा प्रवास करून कोल्हापूर पोलिसांचं पथक
आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. प्रशांत कोरटकर याच्यासोबत त्याचा परीक्षित नावाचा जो विश्वासू सहकारी आहे तो सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. आता या दोघांची अटकेची कारवाई आहे ती पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे. आपल्याला माहित आहे की कोरटकर प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवप्रेमींचा अवमान आहे तो छत्रपती शिवरायांचा अवमान केल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं प्रशांत कोरटकर याला सोडणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि अखेर प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. तब्बल महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींचा काहीसा हा रोष आता कमी होतो का हे पाहणं महत्त्वाचं बरोबर. आहे. मात्र ज्ञानेश्वर, आज पाहायला गेलं तर शिवप्रेमींच्या मध्ये जो रोष आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात तणावाची परिस्थिती पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, गेला महिनाभर कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलीस कोरटकरच्या मागावरती होते. तेलंगणामध्ये कशी कारवाई केली, कसं ताब्यात घेतलं कोरटकरला? खरं तर कोरटकर हा पोलिसांना चकवा देत होता. नागपूर पोलीस सुद्धा कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नव्हते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेहमीच संपर्कात असणारा कोरटकर या निमित्तानं पोलिसांना नेमका चकवा देत होता आणि त्याचे किस्से सुद्धा अनेक सांगितले जात होते. मात्र कोल्हापूर पोलिसांना चंद्रपूरमध्ये तो असल्याची आणि तिथं राहून गेल्याची माहिती मिळाली आणि त्या दिशेनं कोल्हापूर पोलिसांनी अगदी टेक्निकली तपास आहे तो सुरू केला आणि त्यानंतर कोरटकर पुढं तेलंगणामध्ये गेल्याचं कोल्हापूर पोलिसांच्या या सगळ्या तपासामध्ये उघड झालं आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी मंचरी या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे ते त्याची सर्च मोहीम राबवली. परीक्षित नावाचा त्याचा जो मित्र आहे तो सुरुवातीला या व्यापारपेठेमध्ये बाजारात फिरताना कोल्हापूर पोलिसांना आढळला आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला तिथून परीक्षितवरती लक्ष ठेवून आहे ते त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्या सगळ्या परिसरामध्ये आहे ते सर्च मोहीम राबवल्यानंतर त्याला एकूणच कोल्हापूर पोलिसांनी या सर्च मोहीममध्ये त्याला अटक केलेली आहे आणि ताब्यात घेऊन आता कोल्हापूर पोलीस आहे ते कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमी आता सुद्धा दाखल झालेले तर त्याचा रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. अखेर कोरटकरला अटक केलेलं आहे. शिवप्रेमी म्हणून तुमचा रोष काय आहे? शिवप्रेमी म्हणून आमचा रोष असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्याने केला होता त्यामुळे मी पोस्ट टाकली होती. कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं आणि हे आम्ही बघू हे स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल. कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे जो वाक्य जो बोललेला आहे ना ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही डोक्यातून जाणार नाही. त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करते. पायतान दाखवण्यावर तुम्ही ठामात हे 100% प्रचंड पोलीस बंदोबस्त गराडा दिसतोय पोलिसांचा त्याच्या शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती. ती गोष्टी वेगळी आहे ते आमच्या मावळ्याच्या पाहायला रक्त मिळणार. 100% मिळायला पाहिला. काय काय ऍक्शन घेणार आहे? काय आम्ही पायतान दाखवणार त्याला 100% पायतान दाखवणार. नक्कीच हे शिवप्रेमी आहे ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळते आणि कोरटकर याला पायतान दाखवा अशा पद्धतीचा इशारा आहे ते शिवप्रेमी देताना पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमी सुद्धा आक्रमक झालेले आहेत. कोरटकरना आता या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. कोरटकर त्याचा परीक्षित नावाचा मित्र जो आहे तो त्यांना घेऊन पथक दाखल झालेलं आहे आणि या दाखल झालेल्या पथकाची आता पुढची कारवाई आहे ती सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता जुना राजवाडा या पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत आहेत आणि त्याच्या अटकेची कारवाई आहे आता केली जाणार आहे आणि अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी आहे ती तात्काळ आहे ती CPR रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी पुन्हा एकदा काही तासातच आहे तो कोरटकरला बाहेर पोलीस काढणार आहेत आणि या अनुषंगाने आता कोरटकर याला अटक केल्याची आणि कोल्हापूरमध्ये घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर आता शिवप्रेमी सुद्धा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे ते गर्दी करताना पाहायला मिळतात. त्याला कोल्हापुरी पायतान दाखवा अशा पद्धतीचा इशारा आहे ते देताना पाहायला मिळतात. त्यामुळे कोल्हापूर आणि या सगळ्या परिसरामध्ये आहे ते तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस त्यामुळे अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना खरी कसोटी आहे ती पोलिसांची लागणार आहे. त्यासोबतच कोर्टामध्ये सुद्धा घेऊन जाताना पोलिसांची कसोटी लागणार आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींच्या या संतापाला कशा पद्धतीनं पोलीस आवर घालतात आणि कोरटकरचं संरक्षण यापासून होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय तपासणीनंतर ज्यावेळी कोर्टामध्ये कोरटकरला हजर केलं जाईल त्यावेळी त्याला जेल मिळतोय की बेल मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण